नमस्कार, मी जोशना. माझ्या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर आता मी चालले आहे थोडंसं बाहेर. तर तुम्हाला नक्की कळेल की बाबा कुठे चालली आहे, काय चालली आहे. तर ब्लॉग लास्टपर्यंत बघायला विसरू नका. आणि हे आहे पॅराडाईज मॉल म्हणून त्यांनी स्टार्टिंगला दिलेलं आहे आणि त्याच्या बाजूला बिल्डिंग आहे खूप मोठी. आणि त्यांचं ओपनिंग आहे. ओपनिंग म्हणजे कसं की बाबा सेलिंग वगैरे करायला म्हणून त्यांनी 3 दिवसाचं हे ठेवलं होतं. पण काही मलाही आयडिया नव्हती. मग आजच्या दिवशीच म्हणजे कालच आम्ही जाऊन आलो की आतमध्ये कार्निवल वगैरे होतं. खूप छान असं होतं. बाहेरचा परिसर अजून त्यांना म्हणजे कवर करायचं आहे. पण त्यातच त्यांनी ओपनिंग म्हणजे किंवा फ्लॅट सेलिंग वगैरे त्याच्यासाठी त्यांनी हे कार्निवल पॅराडाईज कार्निवल वगैरे ठेवलेलं आहे. मग आम्ही पण म्हटलं की बघून तर यावं नेमकं काय आहे म्हणून. मग आम्ही पण चाललेलो होतो. पॅराडाईज मॉल म्हणून तुम्हाला दिसतंयच बाहेरच. जसं की आता मॉल लिहिलं आहे, पण आता ते मॉल होणार आहे की हे आयडिया नाही आहे. पण तरी पण मॉल आहे. त्याच्या बाजूला बिल्डिंग वगैरे आहे. तर असंच एकदम खूप छान असं म्हणजे वाटलं. आणि असं वाटतच नव्हतं की ते म्हणजे म्हणजे जवळच आहे. खूप छान आणि वेगळा परिसर असा वाटत होता तो. बिल्डिंग्स वगैरे पण खूप छान होत्या आणि खूप भारी वाटलं ना. त्यांनी म्हणजे एक सेलिंगच्या ह्याने आहे की खूप सारे पब्लिक येतील वगैरे याच्या ह्यानेच ठेवलेलं होतं. आणि त्यात स्नॅक्स वगैरे सगळं त्यांनी दिलेलं होतं. ज्यांनी म्हणजे फ्लॅट घेतलेले आहे. तर बघा लहान मुलांसाठी पण होतं फ्लॅट आणि असं की बाबा एक थोडंच अंतर होतं, पण तरीसुद्धा त्यांनी ते ठेवलं होतं की घोडे आणि घोडागाडी आणि म्हणजे 4 व्हीलर अशी गाडी, हे सर्व म्हणजे की ती लोक तिथेपर्यंत सोडणार. एक तेवढंच सगळ्या जे पब्लिक आहे त्यांचं एन्जॉयमेंट पण होतं आणि सर्वच म्हणून त्यांनी तसं ठेवलेलं होतं. कारण त्याच्या ह्याने पब्लिक सेलिंगला किंवा फ्लॅट घ्यायला म्हणून येणार. मग त्यांनासुद्धा आकर्षक वाटलं पाहिजे म्हणून त्या एक म्हणजे असं ठेवलं होतं. खूप छान होते बिल्डिंग वगैरे सर्व. मलाही आवडलं. आणि मग आम्ही पण म्हटलं जस्ट मुलांना पण एक छान वाटेल बघून यावं. हे होतं पॅराडाईज कार्निवल म्हणून. हे बघा आतमध्ये पण कसं जसं की कार्निवलमध्ये कसं असतं, आता तुम्ही गोव्याला किंवा इकडेही बघितलं असेल कार्निवल म्हणून काय काय असतं. कार्निवलमध्ये जोकरसारखे असतात जी माणसं असतात ती म्हणजे एक म्हणतात ना वेश घालून आलेली. आता तो माणूस आहे बघा, तो बॉलवरती असं हे करतो, हे तुम्हाला दिसतेच. हे असं त्यांनी खूप मस्त असं केलं होतं आणि खरंच म्हणजे खूप छान वाटलं. मी पण म्हणजे पहिल्यांदा बघितलं, एकदम मस्त असं वाटलं, छान वाटलं की बाबा त्यांनी पण तेवढी म्हणजे त्यांनी जे काही एवढं केलेलं होतं ना त्याच्यापेक्षा पण सुंदर असं मंदिर वगैरे खूप छान बांधलं होतं. मंदिरची प्रसन्नता मेन म्हणजे खूप छान वाटत होती. दुसरं सर्व तर छान होतं, पण मंदिर एक म्हणतो ना आपण की खूप छान असं वाटतं मंदिर असलेलं. कारण दुसरीकडे जाण्याची गरज नसते, आपल्याला बिल्डिंगच्या जवळच मंदिर असतात मग. आणि हे बघा मुलं एन्जॉय करत होती त्यातल्या त्यात खूप सारं. मग आम्ही पण थोडंसं एन्जॉय केला. त्यात सगळे एन्जॉय करत होते जसं की तुम्हाला दिसत असेल. आता मी या पुढचा व्लॉग लास्टपर्यंत तुम्ही नक्की बघा. आणि या पुढचा व्लॉग आहे ते तुम्ही म्हणजे मी विदाऊट माझ्या बोलत नाही, नॉर्मल एक साऊंड देऊन करते, कारण पुढे लास्टपर्यंत तोच आहे म्हणून.
फोटो काढतो असा होणार जने वातावरण ताईट मस्त खुशी मध्ये बाय। तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक शेअर सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। थँक्यू सो मच।